बेगमपुरा पुलिस स्टेशन की एक बहुत बड़ी कामयाबी। अंबर उर्फ बाळू विठ्ठल देवकर, वय 26 वर्ष, रहने वाला फर्शीपाटा, तालुका फुलंब्री, जिला छत्रपति संभाजीनगर, ऐसा चोरी करने वाले युवक का नाम है। इस युवक ने पुलिस वालों को ये बताया कि अभी तक उसने 12 मोटरसाइकिल अलग अलग जगह से चुराया है। कुल 6,30,000 रुपये कीमत के मोटरसाइकिल इस युवक के पास से जब्त किए हैं। आगे की कार्रवाई बेगमपुरा पुलिस स्टेशन कर रही है। हमारे जरा सगळ्यांकडे बघायचं पोलीस स्टेशन बेगमपुरा हद्दीमध्ये अंबर देवकर नावाचा एक टू व्हीलर चोरांनी तब्बल 12 गाड्या चोरल्या होत्या। त्या पोलीस स्टेशन बेगमपुरा PI जगताप आणि त्यांच्या टीमने हस्तगत केलेल्या आहेत आणि पुढील तपास चालू आहे। मुख्यत्वे करून या जो टू व्हीलर चोर आहे त्यांनी या गाड्या पोलीस स्टेशन MIDC वाळूज, सिडको MIDC तसेच बेगमपुरा, वेदांतनगर, सातारा, फुलंब्री आणि इतर पोलीस स्टेशनच्या भागामधून या गाड्या चोरलेल्या होत्या। चोरीमागचं कारण हे स्पष्ट होतंय का की पेट्रोल संपलं म्हणून गाडी चोरणं? नाही, पेट्रोल त्या नशाच्या भरामध्ये या चोराला गाडी चोरण्याची सवय आहे आणि तो गाडी चोरून पेट्रोल असेपर्यंत ती गाडी वापरतो आणि त्यानंतर ती गाडी सोडून देतो। किती गाड्या जप्त केल्या? सध्या आम्ही 12 गाड्या जप्त केलेल्या आहेत त्याच्या ताब्यातून। अजूनही तपास चालू आहे। जनतेला काय आवाहन करणार? जनतेला हेच आवाहन करू की जे गाड्या आहे तुम्ही डबल लॉक सिस्टमचा वापर करावा। आपल्या स्पोकला, व्हीलला सुद्धा लॉक लावण्यात यावे आणि जेव्हाही आपण बाहेर कुठेही असेल मार्केटमध्ये तर कृपा करून लॉक लावण्यात यावे गाडीला। गाडीचं लॉक न करता गाडी आपण सोडून जाऊ नये। अच्छा, पोलीस स्टेशन घाटी लोकेशन त्यांनी सातारा, वेदांतनगरच्या हद्दीतून, रेल्वे स्टेशनच्या हद्दीतून, खुलताबाद, फुलंब्री इथूनही त्यांनी गाड्या चोरलेल्या आहे। मार्केटमधून मोस्टली तो गाड्या चोरी करतो। फक्त शाईन गाडी जास्तीत जास्त गाड्या शाईनच दिसत आहेत त्याच्या। आता सध्या तरी आम्हाला बेगमपुरा, MIDC वाळू, सातारा, वेदांतनगर, MIDC सिडको, खुलताबाद आणि फुलंब्री या भागातल्या गाड्यांची आम्हाला नोंद मिळालेली आहे। अजून त्याच्याकडे विचारपूस आम्ही करत आहोत। तर हळूहळू आम्हाला अजूनही गाड्या त्यांनी चोरलेल्या आहेत अशी तो कबुली देत आहे। तर लवकरच आपल्यासमोर माहिती उघड होईल।